भीमसेन त्याच्या ताकदीमुळे सर्वांवर नेहमीच भारी पडायचा. त्यामुळे त्याचा चुलत भाऊ दुर्योधन याचा अहंकार दुखावला जायचा. त्यामुळे चिडून भीमावर विषप्रयोग करायचं त्याने ठरवलं आणि महाभारत भावंडांमध्येच घडायला सुरुवात झाली. एक दिवस दुर्योधनाने गंगातीरी मेजवानीचं आयोजन केलं. भीमाला तर खायला भरपूर आवडायचं. दुर्योधनाने वरवर प्रेम दाखवत भीमाला खूप खाऊ घातलं. मात्र भीमाच्या खाण्यामध्ये त्याने कालकूट नावाचं भयंकर विष मिसळलं. विषप्रयोगामुळे त्याची शुद्ध हरपली. बाकी सगळे दूर आहेत आणि झोपी गेले आहेत याची खात्री करून दुर्योधनाने भीमाला पाण्यात ढकलून दिलं. कथा आवडत असेल तर एक लाईक करून पुढे जाऊ. मग भीमसेन बेशुद्ध अवस्थेतच पाण्याच्या तळापर्यंत गेला आणि तिथून तो नागलोकात जाऊन पोहोचला. त्याच्या प्रचंड शरीराखाली अनेक सर्पांची घुसमट होऊ लागली. त्यामुळे स्वतःच्या रक्षणासाठी त्या सर्पांनी भीमाला दंश करायला सुरुवात केली. काट्याने काटा काढावा तसं सापांच्या विषाने कालकूट विष मारलं गेलं. भीम वाचला आणि भानावर आला. तेव्हा ते सगळे साप वैतागून त्याला आपल्या राजाकडे म्हणजेच वासुकी नावाच्या सर्पाकडे घेऊन गेले. आता हा वासुकी कोण होता आणि हे सगळे सर्प कोण याची कथा जाणून घेण्यासाठी इथेच दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि आपली महाभारत जीवन सूक्त ही सिरीज बघत राहा.